जर तुम्हाला पण खायचं असेल पुणेरी स्टाईलमध्ये मटण तर ही रेसिपी तुमच्यासाठी। आज आपण एकदम पुण्याच्या पद्धतीने मटण बनवणार आहोत आणि मस्त चपातीसोबत याचा आनंद घेणार आहोत। चपाती पण कशी एकदम बारीक बारीक कुस करून खाण्याची मजाच वेगळी असते। तर मित्रांनो चला ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि लगेच जाऊन तुम्ही पण रेसिपी ट्राय करून बघा। तर सर्वात पहिला तेलावर आपण इकडे टाकलेला आहे कांदा, जिरं आणि राई। चांगली फोडणी द्यायची आपल्याला आणि चांगलं एकदा परतून घ्या तुम्ही कांद्याला पूर्ण लाल कलर येईपर्यंत, म्हणजे जसा ब्राऊन कलर येतो ना, ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इकडे परतायचं चांगलं कांद्याला। आणि मग तुम्हाला वाटलं चांगला कलर आलेला आहे कांद्याला, मग आपण याच्यामध्ये पेस्ट घालणार आहोत। त्याच्यामध्ये पेस्ट आपल्याला घालायची आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची। छानपैकी पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता चांगल्याला परतून घ्या, म्हणजे मिक्स होऊ द्या कांदा आणि ही जी पेस्ट आपण रेडी केलेली ती चांगली मिक्स करून घ्या। तर पेस्टला सुद्धा आपण चांगला तडका दिलेला आहे। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले। सगळ्यात पहिला घरचा लाल मसाला, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, सोबत मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। मी अर्धा किलो मटणाच्या हिशोबाने 2 चमचे मीठ घेणार आहे इकडे। त्यानंतर आपण थोडासा मटण मसाला टाकणार आहोत चवीसाठी आणि याला आता चांगलं परतून घेणार आहोत। तर याला चांगलं 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्या, जेणेकरून मसाले चांगले भाजून निघतील, चांगले मसाले एकमेकांमध्ये मिक्स होऊन चांगले त्याला टेस्ट येईल। तर आता इकडे आपला मसालासुद्धा रेडी झालेला आहे। आत्ता आपण याच्यामध्ये मटण घालणार आहोत। तिकडे अर्धा किलो छान धुवून आणि बारीक कटिंग करून मटण घेतलेलं आहे। याच्यामध्ये जास्त करून चाप आणि नलीचाच भाग जास्त मी घेतलेला आहे मटणामध्ये। आता मटणाला चांगलं मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्या, म्हणजे मसाला चांगला एक एक पीसला पूर्ण लागला ना तर त्याची टेस्ट पण छान होते। आणि आपल्याला याच्यामध्ये लगेच पाणी नाही घालायचं आहे किंवा कुकरचं झाकण आपल्याला लगेच बंद नाही करायचं आहे। चांगलं परतून घ्या, 7-8 मिनटं चांगलं त्याला फ्राय होऊ द्या, थोडंसं तेलावर राहू द्या, तेवढं त्याचं पाणी सुटेल। आणि मटणाचं पाणी सुटलं की ऑटोमॅटिक त्याला चांगली चव यायला सुरुवात होते। मटण स्वतःहून त्याचं तेल सोडेल, तोपर्यंत त्याला चांगलं तेलावर फ्राय होऊ द्या। आता मटणाला कसा छान कलर आलेला आहे, मसाले चांगले मेल्ट झालेले आहेत। आत्ता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि पाणी पण कोणतं, जे पेस्ट आपलं थोडंफार उरलेलं असते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातच आपण पाणी घेऊन चांगलं त्याला आता एकदम पाण्याने मस्त मिक्स करून कुकरचं झाकण बंद करूया। पण तरी पण पाणी टाकल्यानंतर लगेच कुकरचं झाकण नाही लावायचं आहे, त्याला 3 ते 4 मिनटं चांगलं उकळ द्या, चांगलं मिक्स करून घ्या, चांगलं उकळ द्या, म्हणजे छानपैकी अजून चव वाढेल, लगेच बंद नाही करायचं।
आपण 3 ते 4 मिनटं छान उकळ दिलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये लाल मसाला घालणार आहोत, जो की फक्त कलरसाठी येतो. लाल मिर्च पावडर ज्याला आपण बोलतो. तर आपण आता थोडंसं 1 वाटी तो घालूया. पूर्ण नाही, मी अर्धाच घालणार आहे, जास्त प्रमाणात नाही टाकत मी. आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्या, म्हणजे हा कलर खूप छान करतो. कसं असते, जेवणाचं टेस्टपेक्षा लोक कलर बघूनच जास्त लोकांना कोणतीही भाजी आवडते. तर आता आपण याचं झाकण बंद करूया आणि आपली भाजी काही क्षणातच आता रेडी होणार आहे. आपण याला चांगल्या 4 शिट्या देणार आहोत, म्हणजे तेवढं छान शिजेल मटण. तर चला मित्रांनो, भेटूया शिटी झाल्यानंतर. तर आपले 4 शिट्या देऊन झालेल्या आहेत आणि आपल्या इकडे मटण झालेलं आहे रेडी मित्रांनो. आणि तुम्हीच बघू शकतात काय मसाल्याचा कलर आलेला आहे इकडे. आणि एवढं टेस्टी असेल, एवढं टेस्टी ना, की मी तुम्हाला खाऊन तर दाखवणारच आहे. पण तुम्ही पण पटापट जाऊन ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की तुम्ही सांगतील की ही रेसिपी खूप लाजवाब आहे. तर मित्रांनो, अशाच रेसिपीसाठी चॅनलला फॉलो करा. आणि आता आपण याचं थोडं डेकोरेशन करणार आहोत. त्याच्यासाठी आपण इकडे चांगली कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून. आणि आता अशी कोथिंबीर आपण मस्त टाकणार आहोत.